तिसऱ्या षटकाचे पहिला चेंडू भिजला भिजला रे कोकण कोकण चला पंच सामना सुरू करत आहे. पंच सामना सुरू करत आहेत. पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन स्ट्राईकला रोशन स्ट्राईकला अमित इथे मात्र एक धाव पूर्ण दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण दोन चेंडू आणि 3 धावा हाय व्होल्टेजचा सामना अजून ते मात्र कटच्या स्वरूपात एक धाव पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न 2 चेंडू आणि 4 धावा चौथा चेंडू तिथे मात्र 1 रन 4 चेंडू 5 धावा ते मात्र ग्राउंड शॉट मारला चेंडू या चेंडूवरती मात्र गटाचे शिक्षण ते मात्र खराब फेकी त्यामुळे 2 धावा छोट्या 2 धावा अमित आणि रोशन चांगली रन घेत आहेत आणि चांगले फलंदाजी करतायत 7 धावा 5 चेंडू 7 धावा लास्ट गो लास्ट चेंडू इथे मात्र पटका एक धाव संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं ते विजय मुळ्ये पहिला चेंडू मारा करतो अमित इथे मात्र एक धाव पूर्ण दुसरीही धाव पूर्ण सुरक्षित आणि 3 धावा इथे मात्र रनआउटचा चान्स होता पण तो विजय मुळ्ये यांनी हुकलाय वा पहिला चेंडू दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज विजय मुळ्ये इथे मात्र मिसफील होताना आणि 2 धावा खराब फेकी मंगेश कर्ले यांच्याकडून खराब फेकी होताना आता तिसरा चेंडू मारा करतो अमित इथे मात्र कटच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण दुसरी ही धाव सुरक्षित पूर्ण 2 धावा पूर्ण होत आहेत चांगली अशी फलंदाजी करतायत अमित आणि रोशन भेदत्ता फायटर्स या संघाचे कर्णधार आणि 3 इथे मात्र नो चेंडू या नो चेंडूवरती डिक्लेअर स्वरूप 1 धाव तसे 2 धावा नो 3 चेंडू चौथा चेंडू इथे मात्र 1 धाव 18 धावा इथे मात्र अंपायर पर्यंत गेला तो मारायला शेवटच्या 2 चेंडू शिल्लक 2 बॉल इथे मात्र 1 धाव एका धावेने संघात भर पडते अंपायर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो प्रणील धडाडीचा कार्यकर्ता प्रणील मुळे इथं मात्र झेल होता पण तो झेल सुटलाय प्रणील मुळे यांच्याकडून आणि 2 धावा झेलच्या स्वरूपात 2 धावा भेटतायत संघाला संघाची धाव संख्या होते ती 21 धावा प्रणील मुळे दुसरा चेंडू या चेंडूवरती मात्र नैसर्गिक अडचणीमुळे
2 धावा पूर्ण, 2 धावा संघात भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 23 धावा. पाऊस भरलो 23 धावा. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. इथे मात्र परत पुन्हा एकदा नैसर्गिक अडथळ्यामुळे बॉल काय समजत नाही आणि इथे मात्र 3 धावा पूर्ण होत आहेत. धाव चांगल्याशी रनअप, एकही विकेट न टाकता काय पाहिजे दोन्ही फलंदाज ओपनरची जोडी तिसऱ्या षटकांपर्यंत. अंपायर रे अंपायर 3 बिलकुल चेंडू, अंपायर रे चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रणील मुये आणि मारा करतो अमित मुये. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. सॉरी 1 धाव. 4 चेंडू 27 धावा. ते मात्र 1 धाव. कपडे पण इकडे धुवून घ्या. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, इथे मात्र गॅप शॉट मारला. या गॅप शॉट वरती 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण. गटाचे क्षेत्ररक्षण बसन माझा राहते ते मावया फिल्डर करून थंड पण संघाची धाव कॅमेरा चालू 31 धावा. पण दिसला तर चौथं षटक घेऊन आले तो विनय करले. संघाचे कर्णधार विनय करले. बघूया अजून ताकद. ओपनरची विकेट कोणीही काढली नाही. विनय करले संघाचे कर्णधार काढतात की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. इथे मात्र 1 धाव. लवकर यायला आम्हाला संघात भर पडते. संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 32 धावा. रेनकोट रेनकोट घालून ठेवूया पहिला बॉल, दुसरा चेंडू हवा पण चालू होणार टाकण्यासाठी सज्ज विनय करले. इथे मात्र मारला फटका. फटका बसलोय आणि झेल बाद होतोय. कर्णधार मगाशी बोललो होतो विनय करले विकेट काढणार म्हणून आणि काढून दाखवले संघाचे कर्णधार. आशीर्वाद नको घेऊ रे बाबा ए मी रोशनला दिलाय. काकाने माझा आशीर्वाद घेतला नाही. काकाला काकीचा आशीर्वाद द्यायला पाहिजे आधी दिला तर त्यांची अमित मुळे बाद होताना आणि त्यांची जागा करण्यात येताना प्रमोद गावडे. बरोबर होणार. इथे मात्र गॅप शॉट मारला फटका. या फटक्यावरती 1 धाव पूर्ण. एका धावेने संघात भर पडते. समोरची टीम मला संघाची धाव संख्या होती ती 33 धावा. आईच्या गावात येईल फोटो काढायला गेला चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज कांडू पण आहे ना. मारा करतो रोशन. इथे मात्र 1 धाव पूर्ण. खराब. खेळला पाहिजे जरा. सेमी आहे ना. ते फायनल 34 धावा. 5वा चेंडू, इथे मात्र मारलेला फटका. या फटक्यावरती मात्र 1 धाव पूर्ण. एका धावेने संघात लास्ट गो. शेवटचा बॉल. या बॉल वरती विकेट येतोय का षटकार येतोय. इथे मात्र 2 धावा. माझा आशीर्वाद बघितला. 2 धावा. संघाची धाव संख्या आम्हाला वाटवायचं. शेवटचं हानावरती षटक घेऊन आले तो मंगेश करले. इथे मात्र गॅप शॉट मारलेला. या गॅप शॉट वरती मात्र 1 धाव पूर्ण. पिंड्या जिम्नॅस्टिक करते. पॅन्टचे 2 बाजू देतात. आता मात्र रोशन देसाई बॅटिंगचे षटकार चौकार त्याच्या बॅट मधून येत आहेत की नाही हे आपल्याला आता पाहायचं आहे. सामना जिंकायचा असेल षटकार चौकार आल्याशिवाय राहणार नाही. इथे मात्र मारला फटका. फटका सीमारेषा पार. षटकार रोशनच्या बॅट मधून. या आता मात्र हाय चेंडू पडलाय. इथे मात्र दोन षटकार लागोपाठ षटकारची हॅट्रिक करताना बघूया रोशन देसाई. तिसरा चेंडू, तिसराही षटकार मारतोय की नाही. 3 चेंडू, 3 चेंडूवरती 1 षटकार काय 2 षटकार येतोय हे पाहायचं आहे आपल्याला. काय विकेट जाते. इथे मात्र रनाचा चान्स होता आणि मम्मीचा फोन आला. इथे मात्र बाद होताना मगाशी म्हटलं होतं षटकार चौकार नाही तो विकेट. बॅटिंग रे आणि इथे चेंडू, 5वा चेंडू टाकण्याचे सज्ज आणि हे मारला फटका. या फटक्यावरती 1 धाव पूर्ण. धावा हे धाव संख्या. इथे मात्र अंपायर
मारा कडे तो प्रणील. बघूया कोण होणार विजयी आणि कोण होणार पराभूत. इथे मात्र एक धाव. दुसरा चेंडू इथे मात्र बॉल चांगला मारला. संघाचे कर्णधार विनय करले मारा करेल तिसऱ्या चेंडूवरती. इथे मात्र मारलेला गॅप शॉट. या गॅप शॉट वरती एक धाव पूर्ण. योग्य ते फिल्डिंग होताना इथे मात्र फटका आलाय. या फटक्यावरती मात्र 3 धावा पूर्ण. 3 धावाने संघात भर पडते. संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 6 धावा. थांबा दादा थांबा. वंडी रे वंडी वंडी. एक धाव. या एका धावेने संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 7 धावा. 7 धावा. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. इथे मात्र कॅच होता पण तो कॅच सुटलाय अमित मुळे यांच्याकडून. कप्तानला जीवनान दिलंय. जीवदानाचा फायदा. ते मात्र दुसरा षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मारा करतो प्रणील. इथे मात्र मारला फटका. 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. संघात भरपडते. संघाची धावसंख्या होती ती 9 धावा. दुसरा चेंडू होती. षटकार येईल का चौकार येईल हे आपल्याला पाहायचंय पण मात्र इथे गॅप शॉट मारल्यामुळे 1 धाव पूर्ण. चांगली अशी फिल्डिंग करताना अथर्व. इथे मात्र पुन्हा एकदा तशीच फिल्डिंग. त्याच फिल्डिंग वरती मात्र इथे 2 धावा पूर्ण. काय करतो बघ ना. 2 धावा पूर्ण. विकेट होती आता. योग्य अशी धावा. पावसाचा अंदाज आहे. पाऊस येणार आहे. इथे मात्र 2 धावा पूर्ण. फिल्डिंग रे फिल्डिंग. 4 चेंडू 14 धावा. काकी काकी ये काकी. 4 चेंडू आणि 14 धावा. इथे मात्र 1 धाव पूर्ण. दुसरी ही धाव सुद्धा सुरक्षित रित्या पूर्ण. लास्ट इथे मात्र ग्राउंड शॉट मारला फटका. योग्य अशी फिल्डिंग. गुड फिल्डिंग सूरज मोरे यांच्याकडून. 16 धावा. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येताना अमित मुये रिटर्न कधी जातोय. आपल्याला पाहायला मिळतं. अमित मुये इथे मात्र मारा करतो प्रणील. बघूया षटकार चौकारांची आवश्यकता आहे. अमित याला पण पहिला चेंडू व्हाईट चेंडू. इथे मात्र अंपायर व्हाईट घोषित करताना संघात एक अतिरिक्त फरक. इथे मात्र नैसर्गिक अडचणीमुळे 2 धावा पूर्ण. एक धाव पूर्ण. एका धावेने संघात भर पडते. 2 चेंडू आणि 20 धावा. तिसरा चेंडू मारा करतो. इथे मात्र 1 धाव पूर्ण. योग्य अशी फिल्डिंग सूरज यांच्याकडून. गुड फिल्डिंग. शाबास रे. पाऊस येणार आहे. इथे मात्र 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण. 23 धावा. 3 चेंडू आणि 4 चेंडू आणि 23 धावा. इथे मात्र झेल सुटतोय. कर्णधार रोशन देसाई यांच्याकडून झेल सुटतोय आणि 2 धावा पूर्ण. लास्ट चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट गो. इथे मात्र मारला फटका. या फटक्यावरती मात्र 1 धाव पूर्ण. एका धावेने नैसर्गिक अडचणीमुळे 1 धाव. इथे मात्र पाऊस आलेला आहे.
सामना स्टॉप होतोय का सामना इथे मात्र स्टॉप झालेला आहे. अरे पाऊस आल्यामुळे आमचे मॅच ड्रॉ झालेले आहेत. हे मैदान वाहून गेला. प्रत्येकानं आपला जीव सांभाळून धावा. माहिती नाही ना रे. तीन 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 काय करताय एकच किती ओव्हर खेळतो. धावा 3 आले असते. हे 3 आले असते. ये लवकर रे. अरे मॅच हे होते यार. राबते मॅच. मायनिंग स्कोर लिहता बटन आहे त्याला. लहान ओला बॉक्स आउट नाही. चल गेला रे. नाही तो सुटलाय. ए तो सुटलाय. सुटलाय सुटलाय तो सुटलाय. कळलं? अरे सुपरवर कुठे करता आयला अजून टाइम म्हणजे. अरे अजून 2 ओव्हर होणार म्हणजे अंधार पडेल. नशीब जायला नाही तर अजून एक ओव्हर झाले. टॉस आहे पटकन टॉस. नाही जाऊ.